गुगलवर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची. इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्टचे अनेक पर्याय एकाच छताखाली. 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम. DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स, गोविंदनगर, नाशिक. कॉल 7796833833. नाशिकमध्ये खून, माऱ्यामाऱ्या आणि गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या 9 महिन्यात तब्बल 42 खुनांच्या घटना घडल्या. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोठं पाऊल उचललं. शहरात गुन्हेगारीचं सत्र सुरूच असल्यानं नागरिकांच्या मध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. मागील आठवड्यात नाशिक शहरातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र देऊन नाशिक शहरातील गुन्हेगारीला आळा घालावा अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून करत त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तांची देखील भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी काल शहरातील 12 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. यामध्ये प्रमुख ठाणापतींनाच थेट दणका दिला. पोलीस आयुक्तांनी सर्व ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचे निर्देश दिले. शहरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करून गुन्हेगारांची धरपकड करण्याचे आदेश दिले. पाहूया नेमकं पोलीस अधिकाऱ्यांची कुठून कुठं बदली झाली. अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर कड यांची आता गंगापूर पोलीस ठाण्यात, तर गंगापूरचे जगवेंद्र सिंग राजपूत यांची बदली अंबडमध्ये करण्यात आली. मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष नरोटे आता चुंचाळे ठाण्याची धुरा सांभाळतील, तर चुंचाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील मुंबई नाका पोलीस ठाण्याची धुरा सांभाळणार आहे. सातपूरचे रणजित नलावडे यांना विशेष शाखेत आणि आडगाव ठाण्याचे निरीक्षक वाहतूक विभागात बदली झाली. बदल्या म्हणजे केवळ प्रशासकीय प्रक्रिया, पण या बदलांमुळे शहरातील वाढती गुन्हेगारी खरंच थांबेल का, हा प्रश्न आता नाशिककरांच्या मनात निर्माण झाला आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.